देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आज 6 नोव्हेंबर झाला, नोव्हेंबर महिना सुरू झाला, पहिला आठवडा संपत आला। आता काल आपण अक्रूर उद्धव परत आलेले आहेत अक्रूराच्या घरी आणि त्या तीन ठिकाणी वाकलेली कुब्जा तिच्या घरी जाऊन तिचा उद्धार करून तिच्या मनाप्रमाणे करून श्रीकृष्णाने कसं सगळ्यांना सुख देण्याचं ठरवलेलं होतं आणि आपल्या योगमायेनं त्यांनी सगळ्या संबंधितांना आता काय केलेलं आहे, आता एक वेगळा म्हणजे उत्तरार्धात नवीन भाग सुरू होतोय की जरासंध जो कंसाचा सासरा असतो, कंसाच्या 2 पत्नी असतात आणि आता तो यांच्यावर कशी चढाई करतो आणि त्याला लगेच ते मारत नाहीत। आपल्याला माहिती आहे जरासंधाचा वध हा भीमाच्या हातूनच पुढे घडणार आहे, पण तत्पूर्वी भगवंताचं जे इथं येणं आहे, आगमन म्हणा किंवा अवतार कार्य, ते कशासाठी आहे तर दुष्टांचा संहार करणं, सज्जनांचं रक्षण करणं आणि धर्माचं संरक्षण करणं। तर या 3 गोष्टीसाठी 3 हेतूंनी मुख्य म्हणजे भगवंतांनी अवतार घेतलेला आहे। त्यापैकी आता दुष्टांचा संहार हा सुरू आहे। मामा असला तरी तो इतका दुष्ट होता, त्यांनी एवढा दुष्टपणा केलेला होता, याला मारण्याचे सगळे हरप्रकारे प्रयत्न केले, त्याची 6 भावंडं मारली आणि आता त्याचा काळरूपानं हा उभा राहिला आणि त्याला ठार केलं। अशा या सगळ्या घटना घडल्यात। आता 10व्या स्कंदाचा उत्तरार्ध सुरू होतोय। बघूया, आपल्याला जेवढे होतील तेवढे आपण घेऊयात भाग। आता जरासंधाशी युद्ध होते पण जरासंधाला मारत नाही आहेत असा प्रसंग आहे आजचा। शुकाचार्य सांगतायत परीक्षितांना की कंसाच्या 2 पत्नी होत्या, मला त्यांच्या नावानीच मी खरं गंमत मला वाटायला लागली की अस्ती आणि प्राप्ती हस्ती नाही बरं का, अस्ती आणि प्राप्ती अशा 2 त्याच्या पत्नी होत्या। अस्ति ही प्राप्तिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ मृते भर्तरी दुःखार्ते ईयतु स्म पितुर्गृहात। आपल्या पित्याच्या घरी त्या गेलेल्या आहेत। का बरं तर भर्तरी दुःखेनं, पतीच्या दुःखानं व्याकुळ होऊन दुःखी होऊन त्या आपल्या पित्याच्या घरी म्हणजे वडिलांच्या घरी अस्ति आणि प्राप्ती या 2 जणी गेलेल्या आहेत। कंसाच्या या 2 राण्या होत्या आणि मगधराज जरासंध हे त्यांचे वडील होते। तर त्यांनी त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं। आता शेवटी वडिलांना वैधव्य त्या आपल्या मुलींना आलेलं वाईटच वाटणार ना, तर त्यांनी आपल्या वैधव्याचं कारण सांगितलं की श्रीकृष्णांनी आमच्या पतीला ठार केलेलं आहे। आता ही अप्रिय गोष्ट आहे,
जरासंधालाही खूप दुःख झालं. कुणाला वाटेल हो की आपला जावई गेला, छान झालं. जरी तो दुष्ट असेल, सगळं असेल, तरी शेवटी जावई होता. आपल्या मुलींचं सगळं भवितव्य त्याच्या हाती होतं. आणि म्हणून त्या जरासंधानी म्हणजे त्या दोघींच्या पित्यांनी पृथ्वी यादवरहित करण्याचा चंग बांधला, निश्चय केला आणि युद्धाची जंगी तयारी केलेली आहे. जरासंध अत्यंत पराक्रमी तर होताच, पण त्याचं संघटन खूप होतं. आणि त्यामुळं त्यांनी किती सेना गोळा करावी, तर 23 औक्षहिणी सेना एवढी त्या सेनेसह तो यदूंची जी राजधानी आहे ही मथुरा, तर त्या मथुरेला चारी बाजूनी वेढा घातलेला. आणि श्रीकृष्णांनी पाहिलं की ही जरासंधाची सेना म्हणजे एखादा खवळलेला जणू काही समुद्रच आहे, आणि त्यांना आपल्या राजधानीला वेढा दिलेला आहे. आणि सगळे लोक भयभीत झाले होते, घाबरून गेलेले होते. आत्ताच मी सांगितलं तसं श्रीकृष्णांचा अवतारच कशासाठी आहे? पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी. म्हणून त्यांनी मनुष्य अवतार धारण केलेला होता. आणि देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा त्यांनी विचार केला. की एकट्या जरासंधाला मारणं हे त्यांना सोपंच होतं, पण त्याची एवढी 23 औक्षहिणी सेना ही कशी मारायची? ती मारली आणि जरासंधाला शिल्लक ठेवलं तर पुन्हा जरासंध अजून सेना घेऊन येईल, अजून दुष्ट त्याचे सगळे भाऊबंद, नातेवाईक, मित्र त्यांना घेऊन येईल. असं आपल्याला करत 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 या पृथ्वीवरचा दुष्टांचा भार हलका करता येईल. कारण आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला कलियुगाच्या प्रारंभी पृथ्वीच आलेली आहे गोमातेचं रूप घेऊन, आणि सगळी सांगते आहे की माझं असं असं दुःख आहे. त्या भक्तीचंही आपण पाहिलेलं असेल, कधी ऐकला असेल. सुरुवातीला आपण पाहिला होता, प्रस्तावनेमध्ये तो भाग पाहिलेला होता. मग आता श्रीकृष्णांनी काय विचार केला की जरासंधानं आपले सगळे मांडलिक असलेल्या सगळ्या राजांच्या पायदळं, घोडदळं, रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक औक्षहिणी सेना ह्या एकत्र केलेल्या आहेत, आणि पृथ्वीचा भार झालेल्या यांचा आपण आता नाश करायला पाहिजे. पण जरासंधाला मारता कामा नये. तो फार अत्यंत धोरणी आणि कुशल आहे. एखादा आतताई असता तर त्यानं ठरवलं असतं लगेच त्याला मारून टाकायचं, पण त्याला मारून फक्त उपयोग नव्हता. कारण तो जिवंत राहिला तर असुरांची पुष्कळ सेना पुन्हा जिवंत राहिला तर आणखीन सेना घेऊन येईल, आणि मग पृथ्वीवरचा भार आपल्याला हळूहळू कमी करता येईल. मी म्हटलं तसं संरक्षणाय साधूनां कृतोन्येषां वधाय च एतदर्थोऽवतारोऽयं भूभार हरणाय च. या भूमीचा भार दूर करणं, एवढ्यासाठी सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं, यासाठी हा अवतार घेतलेला आहे. आता धर्माचंही रक्षण करणं म्हणून पुढे म्हणलेलं आहे, अन्योपि धर्मरक्षायै देह संभ्रियते मया विरामायाप्य धर्मस्य काले प्रभवतः क्वचित. ही 3-4 कारणं आपल्या डोक्यात ठेवायची की धर्माचं रक्षण करणं, वाढत्या अधर्माला आळा घालणं, आणि त्याच्यासाठी तो म्हणतो मी वारंवार अनेक प्रकारची शरीरं धारण केलेली आहेत. आपल्याला माहिती आहे त्याचे सगळे अवतार, अगदी वराह, कूर्म, मत्स्य अशी सुद्धा त्यांना रूपं घ्यावी लागलेली होती, आणि आता तर ते मनुष्य रूपात आलेले आहेत. आता ते इतका विचार करतायत, तेवढ्यात काय झालं बघा. कारण भगवंत आहेत, त्यांना इच्छा नव्हे, नुसता विचार कणभर जरी मनात आला तरी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या. तर सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 2 रथ आकाशातून खाली उतरलेत, आणि त्याच्यामध्ये युद्धाची सगळी सामग्री आणि 2 सारथी आलेले होते. म्हणजे आता इतक्या जणांशी युद्ध करायचे. बलराम आणि श्रीकृष्ण जरी देवाचे अंश असले तरी सुद्धा इतक्या जणांवर काहीही हातात नसताना युद्ध करणं अशक्य होतं. त्यामुळं सगळी भगवंताकडून म्हणजे देवांकडून त्यांना सामग्री आलेली आहे, आणि दिव्य आणि सनातन आयुधसुद्धा तिथं आली आहेत, भरपूर आली. आणि ती पाहून मग श्रीकृष्ण बलरामांना सांगतायत की दादा, आपण यावेळेला काय करायचं,
आपण ज्या यादवांचं रक्षण करतोय तर आपल्या यादवांवरच मोठं संकट आलेलं आहे आणि आपला रथ आला आहे. आता ही आपली आवडती आयुधं पण आलेली आहेत. आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करूया आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवूया. कारण साधूंचं कल्याण करण्यासाठीच आपण अवतार घेतलेला आहे. एतदर्थम हि नऊ जन्म, नऊ म्हणजे आपल्या दोघांचा, साधूनामीश शर्मकृत, तर साधूंचं कर्म कल्याण करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. म्हणून आपण ही 23 औक्षहिणी सेना, या पृथ्वीचा भार जी आहे ही प्रथम नष्ट करूया. आणि दोघांनी तो निश्चय केला. ते मथुरेतनं निघाले आणि आपली सगळी आयुधं वगैरे बरोबर घेतली. सेनाही होती त्यांची, यादवांची सेना पण पुष्कळ होती. आणि दारुक नावाचा सारथी होता. तर श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्या आल्या पहिल्यांदा आपला पांचजन्य, आपण गीतेच्या प्रारंभी ऐकलेलं आहे बघा, पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दध्मो महाशंखं भीमकर्मावृकोदरः. युद्धाच्या अगोदर ही एक शंख ध्वनी करण्याची, म्हणजे तो आपला एक काय म्हणू आपण, विजयाचा पहिल्यांदा असा सूचक असा असतो तो. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा तो पांचजन्य शंख वाजवलेला आहे. इतक्या जोरात वाजवला की त्या नादानेच सगळ्या शत्रूच्या अंतःकरणात धडकी भरली. आणि मग तो मगधराज म्हणतोय बरं का, जरासंध म्हणतोय, अरे पुरुषाधम कृष्णा, त्याला अधम म्हणतोय तो, तू अजून लहान आहेस. लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते म्हणतो. तू आपल्या मामाचीच हत्या केलीस, म्हणून मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही, जा म्हणतो, माझ्यासमोरून निघून जा. असं म्हणून त्यानं पाठवलं, म्हणजे घालवण्याचा विचार केला. आणि बलरामाला म्हणतो, अरे बलरामा, युद्धात मेल्यानं स्वर्ग मिळतो, अशी जर तुझी श्रद्धा असेल तर तू हिंमत दाखवून माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर इथं सोडून स्वर्गात जा, किंवा शक्ती असेल तर मला मार. दोघांनाही आव्हान दिलेलं आहे. तेव्हा भगवान सांगतायत, हे मगध राजा, जे शत्रू असतात ते अशी फुकटची बडबड करत नाहीत, प्रौढी मिरवत नाहीत, ते शौर्य दाखवतात. आता तुझा मृत्यू जवळ आलाय, मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड आहे आणि आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. फार त्याला छान त्यांनी केलेलं. न गृह्णीमो वचः राजन् आतुरस्य मुमूर्षुतः. मुमूर्षू म्हणजे ज्याला मरण्याची इच्छा झालेली आहे तो. आपल्याला मुमुक्षू शब्द माहिती आहे, मोक्षाची इच्छा. इथे मुमूर्षू शब्द छान वापरलेला आहे भागवतकारांनी. तेव्हा शुक सांगतायत की वारा जसा ढगांनी सूर्याला आणि धुरानं आगीला झाकून टाकतो, तसा जरासंधानं रामकृष्णासमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूनी वेढलं. इतकं की त्यांची सेना, रथ, घोडे आणि सारथीसुद्धा दिसेनासे झाले. यांनी जो सैन्य, सारथी सगळे बरोबर घेतले होते ते दिसेनासे झाले. आता वर बघा, त्यावेळेचं मला हे वर्णन फार आवडले की सगळ्या ज्या स्त्रिया होत्या ते त्यांचे महाल उंचच्या उंच होते ना, तर त्या महालांच्या गच्च्यांवर जाऊन आणि वाड्यांच्या गोपुरांवर जाऊन ते सगळं युद्ध पाहत होत्या. म्हणजे स्त्रियासुद्धा किती हुशार आहेत बघा, किंवा काय म्हणू आपण, शूर आहेत. त्यांना भीती नव्हती वाटत. आणि युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा त्यांच्या रथावर गरुडाचं चिन्ह असलेला ध्वज होता आणि बलरामांच्या ध्वजावर ताड चिन्हांकित त्याचा ध्वज होता. तर ते दोन रथ दिसले नाहीत. आता कशावरनं ओळखणार हो, एवढ्या गर्दीत काय कळणार कोणता रथ कोणाचा आहे? ते काय थोडेच दोघांचे रथ आहेत. पण ते रथ जेव्हा दिसले नाहीत, ती चिन्ह जेव्हा दिसली नाहीत, तेव्हा त्यांना थोडीशी भीती वाटायला लागली. त्या शोकाने मूर्छित होऊन पडल्या. आता परवा आपण त्या व्रजातल्या गोपींचं ऐकलं होतं
की हे तेच श्रीकृष्ण आता मथुरेतही सगळ्या स्त्रियांना आपलेसे करून घेत असतील, मोहवत असतील. तसंच झालेलं आहे की मथुरेतल्या स्त्रियांनासुद्धा या दोघांबद्दल अतिशय प्रेम वाटायला लागलेलं होतं, जवळीकता वाटत होती, आपलेपणा वाटत होता, श्रद्धा वाटत होती. आणि त्यामुळे ते दिसले नाहीत, त्यामुळे त्या मूर्छित झाल्या. आता हे त्यांना दिसलं नाही म्हणून त्या मूर्छित झाल्या, पण श्रीकृष्णांनी इकडं त्यांचा पाडाव सुरू केलेला आहे. त्यानं सगळ्या शत्रूच्या सेनेवर जसा ढगातनं पावसाचा मारा होतो की नाही, ढग जसे पाऊस पाडतात तसं त्यांनी आपल्या बाणांचा वर्षाव केलेला आहे. आणि सेनेला अत्यंत पीडा होताना त्यांनी पाहिलं. तेव्हा शार्ंग धनुष्य होतं त्यांचं, जसा पांचजन्य शंख, तसं प्रत्येक त्यांच्या काय म्हणूया आयुधाचं नाव होतं. तर शार्ंगधर हे जे नाव पडले ते त्यामुळं की शार्ंगधर म्हणजे तो धनुष्य, शार्ंग नावाचं धनुष्य धारण करणारा. तर त्या धनुष्याचा त्यांनी जोरात रणत्कार केला. भात्यातून बाण काढायला लागले आणि धनुष्याला लावून बाणांचा सट 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 वर्षाव त्यांनी केलेला. ते धनुष्य इतक्या जोरानं फिरत होतं की जणू काही फिरतं कोलीत, आपण कोलीत असे फिरवतात की नाही, तो एक खेळ असतो मुलांचा, तसा ते सतत असं गर 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 फिरत होतं. आणि मग त्यांनी जरासंधाचे हत्ती, त्यांचे घोडे, त्यांचे रथ, त्यांचं पायदळ अशा चतुरंग सेनेचा संवार सुरू केला. आता त्यांनी पाहिलंच नाही आहे की ते हत्ती आहेत का घोडे आहेत का. इथं आता शत्रू आलेला आहे, शत्रूला नामोहरम करणं. मग कुणाचे छिन्न काय म्हणायची मस्तकं छिन्न विछिन्न झालेले, हत्ती मरून पडायला लागले, अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली, रथदळातील घोडे निघाले, बाजूला झाले, ध्वज, सारथी, रथी सगळे नष्ट झाले. आणि पायदळातील सैनिकांचे हात, पाय, जांघा, मस्तकं सगळी तुटून गेली. कारण त्यांचं उद्दिष्टच होतं की फक्त सेनेला मारायचं. आणि बलरामही अत्यंत तेजस्वी आहेत, त्यांनी फक्त मुसळ, त्याचं मुसळ हे आयुध आहे ना, तर त्यांनी सगळ्या उन्मत्त शत्रूंना ठार केलेलं आहे. अनेक माणसांना, अनेक हत्तींना जसं भगवंतांनी केलं तसंच घोड्यांना घायाळ केलं. इतकं घायाळ झालेले आहेत की त्यांच्या सगळ्यांच्या अंगातून निघालेल्या रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या. कल्पना बघा, बिभत्स किंवा भयानक रसाचा इथे अनुभव येतो आपल्याला. आणि त्या नद्यांमध्ये माणसांचे तुटलेले हात, मस्तकं, तर ते हात म्हणजेच त्यांचे जणू काही साप होते. आता नदीची उपमा दिली ना, मग नदीमध्ये साप असतात, मासे असतात, सगळे प्राणी जे जे असतात. आणि माणसांची मस्तकं ही कासवासारखी होती. आणि मेलेले हत्ती म्हणजे जणू काही बेटं होती, बेटं नद्यातली. आणि घोडे म्हणजे मगर होते. रक्ताची नदी वाहतीये, नद्या वाहत आहेत. आणि हात आणि जांघा ह्या माशांप्रमाणे होत्या, असे ते हालत असतील ना. आणि माणसाचे केस हे शेवाळ्याप्रमाणे दिसत होते. आणि धनुष्य तरंगाप्रमाणे आणि शस्त्रास्त्र ही गवतांच्या झुडपाप्रमाणे दिसत होती. आणि ढाली भोवऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या. आणि बहुमूल्य रत्न आणि अलंकार दगड वाळूप्रमाणे दिसत होते, असे चमकत होते. त्या नद्या बघून भित्री माणसं घाबरत होती आणि वीरांचा आपापसातला उत्साह वाढत होता. इकडचे जे यादव सैन्य जे आहेत ते वीर आहेत, त्यांचा उत्साह अधिक वाढत होता. इतके भराभर सगळे त्यांचे सैनिक आणि हे मरून पडत आहेत. तर ती जरासंधाची सेना समुद्राप्रमाणे दुर्गम, भयावह आणि अपार होती. म्हणजे नदीच्या पुढची आता अवस्था आहे. अनेक नद्या एकत्रित येऊन समुद्राला मिळतात, तसं या जगदीश्वर वसुदेव पुत्रांनी ती सगळी सेना नष्ट करून टाकली. आणि नाश करणं हाच त्यांच्या दृष्टीनं एक खेळ होता. जसं कालियावर सुद्धा त्यांनी नर्तन केलेलं आहे, नृत्य केलेलं आहे, तसं या सेनेचंही त्यांना काहीच भीती हा शब्दच नाही हो. स्वतः साक्षात ते भगवंत आहेत, त्यांना काय त्याचं वाटणार आहे.
आणि मग अनंत गुणसागर भगवान लीलेनं तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती संहार करतात. त्यांना यांना ठार करणं काय अवघड आहे? ही अगदी आश्चर्याची गोष्ट नव्हतीच. पण जेव्हा मनुष्य अवतारामध्ये अशी ते कृती करतात तेव्हा तिचं वर्णन हे केलंच पाहिजे. नाही तर काय भगवंताबद्दल कोणी काय बोलायचं. पण मनुष्य अवतारात आहेत म्हणून त्यांचं हे कौतुक चाललेलं आहे. अशी सगळी सेना मारली गेली. रथसुद्धा मोडून पडला जरासंधाचा. केवळ त्याचे प्राण शिल्लक ठेवले होते, नाही तर तो असा उद्ध्वस्तच झालेला होता. तेव्हा एक सिंह जसा दुसऱ्या सिंहाला पकडतो तसं बलरामानी वेगानं त्या जरासंधाला पकडलं. आता खरं म्हणजे त्याला पकडले. जरासंधानं शत्रुपक्षातील अनेक राजांचा म्हणजे यांच्याकडच्या काही राजांचा वध केला होता. पण आज बलराम वरुण पाशानं आणि दोरानं बांधत होते. याला सोडून दिलं त्यांनी. का तर हा आणखी सेना आणेल आणि तिचाही आपल्याला नाश करता येईल. नाही तर त्याला मारणं काय त्यांना अवघड होतं. असा विचार करून श्रीकृष्णांनी बलरामांना अडवलं की आता तू त्याला मारू नकोस. मग सगळे जरासंधाचा सन्मान करत होते, काही वीर त्याच्या बाजूचे. आणि रामकृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिलं याची त्यांना लाज वाटायला लागली होती. ज्यांना सोडून दिलं सगळेच अगदी 100% नाही मारले. आणि सगळ्यांनी आता तपश्चर्या करण्याचा निश्चय घेतला. जसं महाभारत युद्ध जेव्हा झालेलं आहे त्याच्या अगोदर जेव्हा ती द्रौपदीची विटंबना झाली त्यावेळेला ती युधिष्ठिराला म्हणते की शौर्य गाजवणं हे वीराचं कर्तव्य असतं. आणि तुम्हाला जर ते करायचं नसेल, पराक्रम करायचा नसेल, तर आता तुम्ही यज्ञ करा आणि यज्ञामध्ये मुनीप्रमाणे शांत वृत्तीनं आहुती देत राहा. असं तिनं त्याला त्यावेळेला डिवसलेलं होतं किंवा अगदी प्रेरित केलेलं होतं. तसं आता इथे या सगळ्यांना असं म्हटलं आहे की त्यांनी आता तपश्चर्या करण्याचा सगळ्यांनी निश्चय केला. कारण आता त्यांना कळलं की या दोघांपुढे काही आपला टिकाव लागणार नाही. पण मग इतर राजांनी त्याला अडवलेलं आहे आणि राजनीती लौकिक दृष्टांत देऊन सांगितलं की यदूकडून पराभव झाला हे तुमचं केवळ प्रारब्ध आहे. तुमचा पराक्रम काही त्याच्यामध्ये आड आलेला नाही आहे. आणि सगळी सेना मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची इतकी उपेक्षा केली आणि त्याला सोडून दिलं. जसं आपण पाहतो कुस्त्यांचे वगैरे असे फड लागतात आणि असं मुद्दाम एखाद्याला सोडून देतात. म्हणजे त्याची पात्रता नाही, आता उगाच त्याच्याशी खेळण्यापेक्षा आपण त्याच्याशी युद्ध न करणं चांगलं. पण मगाशी म्हणलं तसंच जरासंधाची सगळी सेना निपात झाला आणि यांची मात्र यादवांची सेना मात्र जशीच्या तशी राहिलेली आहे. तिनं विजय प्राप्त केलेला आहे. तेव्हा देवतांनी सगळ्यांवर पुष्पांचा वर्षाव केला, सगळ्यांचं अभिनंदन केलं. आणि जरासंधाच्या पराजयामुळं मथुरावासी आता भयमुक्त झाले. नाही तर तो सारखा मथुरेतल्या लोकांना मधून त्रास देत होता. आणि श्रीकृष्णाच्या विजयामुळं सगळे आनंदित झालेले आहेत. श्रीकृष्ण सगळ्यांना येऊन भेटले. सूत मागध बंदीजन हे सगळे विजयाची गीतं गायला लागले. पूर्वीच्या काळी हे फार होतं. म्हणजे किती शीघ्र कवी असतील ते लगेच. आत्तासुद्धा काही आपल्याकडे असतात, मग बोलतात चांगली गाणी. आता सावरकरांसारखं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यांनी अशीच सगळी आपल्या भारतभूमीची सगळी याची गाणी रचलेली आहेत. जयोस्तुते वगैरे. किती प्रेरणा मिळते आपल्याला बघा त्या गीतातून. माता श्रीकृष्ण आले बघा आपल्या नगरामध्ये परत आलेले आहेत. शंख नगारे भेरी तुतारी वीणा बासरी मृदंग सगळ्या प्रकारची वाद्य आता तिथले लोक वाजवायला लागले आणि चंदनाचे सडे घातलेले आहेत. आनंदोत्सव साजरा होत होता. सगळं नगर लगेच पताकांनी सजवलं गेलं. ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडं तिकडं मंगलसूचक तोरणं बांधली गेलेली होती. आता ज्या वेळेला श्रीकृष्ण नगरात प्रवेश करत होते त्यावेळी नगरातल्या स्त्रिया प्रेम आणि उत्कंठेनं त्यांच्याकडे अशा अनिमिष नेत्रांनी बघत होत्या, न्याहाळून बघत होत्या. आणि त्यांच्या अंगावर दही फुलं लाह्या अंकुर यांचा वर्षाव चाललेला होता.
आपल्याला याचं काही महत्त्व कळत नसेल, आपण टाकतात, फुलं टाकतात माहिती आहे, पण त्या काळात त्यावेळी असं सगळं टाकायची पद्धत होती. अक्षता, फुलं, अंकुर आणि दहीसुद्धा. तर ह्याचा वर्षाव होत होता. आता श्रीकृष्णाने इतक्या 23 औक्षयणी सेना मारल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरचे दाग दागिने सगळं अपरंपार धन त्यांनी लुटून आणलेलं आहे. सगळे वीरांचे अलंकार आणलेले आहेत आणि ते आणून युग्रसेन यादवराजना महाराजांना अर्पण केले. पूर्वीच्या काळी हे असं होतं. म्हणून अर्जुनाचं सुद्धा नाव काय आहे? धनंजय. तो असाच धन घेऊन यायचा प्रत्येक युद्धातून आणि इकडे आपल्या बंधूंना आणि आपल्या ह्याला भावांना देत असायचं. आता हा या दोघांनी ज्याला सोडून दिलं तो जरासंध मात्र आता गर्भगळीत होऊन आपल्या राजधानीकडे परत गेला. अशी किती वेळा युद्ध झाली माहिती आहे? 17 वेळा. 17 वेळा 13 औक्षहिणी सेना जरासंधानं आणली आणि भगवंतानी तितक्या वेळा 17 वेळा त्यांचा पाडाव केलेला. आणि आता जेव्हा 18वं युद्ध होणार होतं त्यावेळी नारदांनी पाठवलेला वीर जो कालयवन तो रामकृष्णांच्या दृष्टीला पडलेला. आपल्याला कालयवनाची कथा सगळ्यांना माहिती असेल. त्याला कसं भगवंतांनी बरोबर हे केलेलं आहे, चकवलेलं आहे. तर कालयवनासारखा कुणीही या जगात पराक्रमी नव्हता. आणि यादव आपल्यासारखेच बलवान आहेत हे ऐकून 3 कोटी त्यांना आता इकडं औक्षयणी सेना होती यांनी तर 3 कोटी म्लेंछ सेना आणून मथुरा नगरीला वेढा घातला. 3 कोटी सेना आणली आणि मथुरेला वेढा घातला. ते पाहून श्रीकृष्ण आणि बलरामांनी विचार काय केला की एकाच वेळेला जरासंधाकडून आणि या कालयवनाकडून या मथुरा नगरीवर आणि यादवांवर आक्रमण झालेलं आहे, संकट आलेलं आहे. तेव्हा यांनी आपल्याला घेरलेलं आहे. तेव्हा आज ना उद्या किंवा परवा जरासंधसुद्धा परत येईल. आता कालयवन आला आहे, एवढी मोठी सेना घेऊन आला आहे. आता पाठोपाठ जरासंध पण येणार. आणि जर आपण दोघंही एकाच वेळेला दोघांबरोबर लढायला लागलो, कालयवनाबरोबर आणि जरासंधाबरोबर, तर काय होईल? कदाचित ते कोणीतरी आपल्या बांधवांना मारतील, कैद करून आपल्या नगरात घेऊन जातील. म्हणून आता त्यांनी असं ठरवलं की आपण एक नगर बांधूया आणि ते नगर बांधून ज्याच्यामध्ये कुणालाच मनुष्याला प्रवेश करता येणार नाही, प्रवेश करणं अवघड जाईल, अशा ठिकाणी आपल्या सगळ्या बांधवांना सुखरूप ठेवूया. किती निरीक्षण हे आपल्या ह्यांनी शिवाजी महाराजांनी असंच केलेलं आहे. बऱ्याच वेळेला बुरुज वरू सगळं हे सगळं तटबंदी बांधून बहुतेक वेळेला आपल्या सैन्याचं सुद्धा संरक्षण करणं आता हे यांनी ठरवलं. आणि या यवनाचा पण वध करून टाकायचं. आता ही सल्लामसलत त्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात केलेली आहे. आणि समुद्राच्या आत माणसाला जाण्यास कठीण असं एक नगर वसवलं. आणि सगळ्या वस्तू तिथे अद्भुत होत्या. त्या नगरीचं जर सगळं वर्णन केलं, हल्लीच्या आर्किटेक्चरनी हे वाचावं की कशा पद्धतीनं ती नगरीची सगळी योजना केलेली होती. त्याची लांबी रुंदी 96 मैल होती. आणि नगरात सगळ्या प्रकारे सगळीकडे विश्वकर्मा ज्याला आपण आर्किटेक्चर त्यावेळचा म्हणलेलं आहे त्याचं वास्तुज्ञान जे आहे आणि शिल्पकला जी आहे त्याचं नैपुण्य अफाट होतं. ते सगळं त्याच्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार सगळं बांधलं ताबडतोब. तशी आता भरताच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल की भरताची सेना जेव्हा आली भरद्वाजांकडे तेव्हा त्यांनी एका रात्रीत सगळी अशीच योजना केलेली होती. म्हणजे केवढं कौशल्य होतं त्यांचं. आता आपण म्हणतो अगदी एवढं आम्ही एवढ्या दिवसात हे केलं, एवढ्या काळात हे केलं, याच्यापुढे काहीच नाही. आता सगळे चौक, सगळ्या व्यापारी पेठा, सगळ्या रस्ते सडका वास्तुशास्त्रानुसार सगळ्यांची निर्मिती केलेली आहे. सगळी उद्यानं, देववृक्ष
वेली असलेली सगळी उद्यानं तयार केली, उपवनं तयार केली आणि सोन्याची शिखरं असलेले आणि स्फटिकांच्या गच्च्या असलेले गगनचुंबी गोपुरं असे मोठमोठाले महाल त्यांनी निर्माण केलेले. धान्य ठेवण्यासाठी आपल्याकडं आता गोदामं कशी करतात बघा, ती जळून जातात. आमच्या इथं मागच्या वर्षी 6 महिने गोदाम जळत होतं. तर चांदी पितळेची गोदामनं बनवली. गोदामं इतकी म्हणजे चांदी आणि पितळेची बनवलेली आहेत, म्हणजे धान्य वगैरे ठेवायला. त्याचे तिथले महाल सगळे सोन्याचे होते आणि सुवर्ण कलश त्याच्यावर बसवलेले होते. त्यांची काय म्हणतो शिखरं रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंची बनवलेली होती. हल्लीच्या टाईल्स बघा कशा आहेत, काही त्याच्यात दम नाही. पाचूंची सगळी फरशा बसवलेल्या होत्या. आणि नगरामध्ये वास्तुदेवतेचं मंदिर पहिलं बनवलं. सज्जे 4 वर्णाचे लोक जिथं राहतील तिथं यादव प्रमुखांचे महालही उठून दिसत होते. म्हणजे सगळ्यांच्या ज्याला प्लॅन सिटी, चंदीगड ही अशी आपली वास्तुशास्त्रानुसार निर्माण केलेली प्लॅन सिटी आहे, तशी ही सगळी शहरं म्हणजे नगरं ते बनवलं आहे त्यांनी. माता इंद्रानी स्वर्गातनं पारिजात वृक्ष पाठवलेला आहे श्रीकृष्णासाठी आणि एक सुधर्मा नावाची सभा पण पाठवली आहे की तिथे बसलेल्या मनुष्याला मर्त्य लोकातील दुःखाचा स्पर्शसुद्धा होऊ नये, अशी ती सभा होती. आता घोडे कसे पाठवलेत बघा वरून, तर एक कान काळा, प्रत्येकाचा एक कान काळा असेल आणि मनाच्या वेगानं धावणारे. म्हणजे आपण जसं पाहतो हल्ली की सगळ्यात वेग कशाचं जास्त आहे, मनाचं आहे. असे घोडे, पांढरे शुभ्र घोडे हे वरुणानं पाठवलेत. एकेकांना मदत पाठवली. कुबेरानं 8 निधी पाठवले. निधी म्हणजे साठे धनाचे. आणि अन्य जे लोकपाल आहेत, अष्टलोकपाल, त्यांनी स्वतःकडच्या महत्त्वाच्या संपत्ती या भगवंतांकडे पाठवलेल्या आहेत. आणि परीक्षिताला सांगतायत शुकदेव की लोकपालांना आपली कामं करण्यासाठी श्रीकृष्णाने जे दिलं होतं ते सगळं श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले म्हणून त्यांनी त्याला ते अर्पण केलेले. आणि योगमायेनं श्रीकृष्णांनी सगळ्या संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोचवलं. नुसतं तयार नाही केलं, सुरक्षितपणे त्यांना प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी नेऊन पोचवले. आणि उरलेली जी प्रजा होती तिच्या रक्षणासाठी बलरामांनी मथुरापुरीतच त्यांना ठेवून घेतलं आणि त्यांच्या सल्ल्यानं गळ्यात कमळाची माळ घालून आता कोणतंही शस्त्र हातात न घेता भगवंत नगराच्या प्रमुख दरवाजातून बाहेर पडले. म्हणजे पहिली सुरक्षितता किती महत्त्वाची आहे. ज्याला आपण नियोजन म्हणतो, चाणाक्षपणा, तो इथं आपल्याला दिसून येतो. आपल्याला सुद्धा बघा, आता कोण परवा सांगत होतं, आता दिवाळीचे दिवस आहेत. माझा भाचाच सांगत होता अहमदाबादचा, की म्हटला अरे तू का नाही गेलास, सगळेजण ट्रिपला गेले. तो म्हणला ग आत्या, इथे आता दिवाळी म्हटलं की सगळीकडे लगेच चोऱ्या सुरू आणि जे सिक्युरिटी गार्ड असतात तेही सुट्टीवर जातात आणि इथं संरक्षणाला कोणीच नाही आहे. मोठ्या अहमदाबादसुद्धा शहर मोठं आहे, तुम्हाला माहिती असेल, तुमच्यापैकी कोणी तिथे असतील तर त्या सगळ्याची व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. असं हेजिटिंगली म्हणजे आपण घाईघाईनं चला बाबा मला इकडं फिरायला जायचं असं करून चालत नाही. आपल्या घराची सुद्धा सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची असते. तसं भगवंतांनी आपल्या सगळ्या प्रजेची, सगळ्या यादवांची छान व्यवस्था केली आणि मग ते आता त्या मुख्य दरवाजातून बाहेर पडलेले आहेत. उद्याला आपण कालयवनाचं भस्म कसं केलं आणि ती मुचुकुंदाची जी कथा आहे ती ऐकूयात. थोडासा कदाचित माझ्या सांगण्यामध्ये तुम्हाला काही हे वाटत असेल अधिक भाग, पण असं वाटतं की आहे एवढं भागवत आपल्या हाताशी आणि आपण नुसती 2 मिनिटात ती कथा सांगून आपल्याला उपयोग नाही आहे.
तर या प्रत्येकामागचं भगवंताचं सगळं काय म्हणूया आपण नियोजन, चाणाक्षपणा, हुशारी आणि आपणही कसं वागलं पाहिजे, संकटाच्या वेळेला आपण कुठली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हेही आपल्याला थोडं ज्ञान घडतं आहे. म्हणून हा जरासंधाला आणि या कालयवनाला आटोक्यात आणण्यासाठी या दोघांनी केलेला सगळा पराक्रम आणि सगळं नियोजन हे आपण आज पाहिलेलं आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.